विद्यार्थ्यांना दर्जेदार, स्वच्छ आणि वेळेवर मध्यान्ह भोजन मिळावे, तसेच योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली. दर्यापूर, बनोसा आणि बाभळी परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी बैठकीला उपस्थित राहून विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, वितरण व्यवस्था, चव रजिस्टर, भेट नोंदवही, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. नगराध्यक्षा सौ मंदाकिनीताई भारसाकडे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ भोजन पोहोचले पाहिजे असे निर्देश दिले. दरम्यान गटनेते प्रदीप मलिये यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विषयात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापल्याचे पाहायला मिळाले. माजी नगरसेवक असलमभाई घानीवाले यांनीही विद्यार्थ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मध्यान्ह भोजन योजनेत गुणवत्ता, स्वच्छता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. बैठकीच्या शेवटी नियमित आढावा बैठका घेणे, अचानक तपासण्या करणे आणि शासनाच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करणे यावर एकमत झाले. कॅमेरामनसह विदर्भ शासन न्यूज, दर्यापूर. धन्यवाद. त्याचं जेवण जेवढं देत चालते ना विद्यार्थ्यांना, त्याच्यात तोंडात घालून चालायचे आम्ही ते भरतो का चालू आहे. आणि स्वतः आम्ही समितीच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, आणि कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही. कोणी असू देते, कोणी ठेकेदार, पण एखादा मंत्र्याचा नातेवाईक असेल त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही करणार. त्यांनी सजा मिळालीच पाहिजे. आणि तू का जनावर आहेत का, विद्यार्थी म्हणजे काय जनावर आहेत का ते खाणारे? तू त्याच्या घरी खाते का, तो खाते का तो? त्याला कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे का? मी असू दे की कोणी असू दे, त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, आम्ही स्वतः स्वीकारतो. पण तुम्ही जे आपण मुख्याध्यापक आहात, आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आपण, तात्काळ कारवाई आम्ही करतो ना, आम्ही करायसाठी सक्षम आहोत ना. पण आपण त्या सूचना आपल्याकडून मिळाल्या पाहिजे. मग ते कोणाला आपण ते कंप्लेंट कधी केली तर काही पण होऊ शकते ना. आपल्या ऐकूनच कंप्लेंट नाही आली तर आम्ही काहीच करू शकणार नाही. आम्ही एक ठीक आहे, आज व्हिजिट मारली, रोज व्हिजिट मारणार नाही कोणी. आम्ही लोक मुख्याध्यापकाचं काम आहे रोज त्याच्यावर लक्ष ठेवणे. चौ रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये आपण हे नोंद करणे, त्याची खर्चावर नोंद करणे. हे आपण जबाबदारी स्वीकारली तर आम्ही पण स्वीकारायला तयार आहोत. फक्त खिचडी निकृष्ट दर्जाची येते तर विद्यार्थी खातात का? जाते कुठं? माझा प्रश्न काय आहे हे पण लक्षात ठेवा. विद्यार्थी जर खिचडी खात नाही तर खिचडी जाते कुठं? खिचडी म्हणजे हा एक प्रश्न आहे. त्याची बिलं कशा काढता तुम्ही? बिलं कसे निघतात त्याचे? कसे निघतात? खिचडी फेकून देतात काय? त्याच्याबद्दल मुख्याध्यापक